देवाला आवड आहे, पण कोणती? हरी कथेची आवडी देवा. कथेत दोन प्रकार आहे, एक सारभूत असणारी कथा आणि एक असणारी वाया कथा. ज्ञानोबा म्हणतात सार कथा करा आणि वाया असणारी कथा सोडून द्या. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कोणी नवनीता पैसे घे आनंदा, कोणी नवनीता पैसे घे आनंदा, कोणी नवनीता पैसे घे आनंदा, कोणी नवनीता पैसे घे आनंदा. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. ज्ञानोबा हरिपाठामध्ये उदाहरण देतात. उदाहरण फक्त दोनच शब्दात आहे बरं. मंथुनी नवनीता संपला दृष्टांत, तैसे घे अनंता सिद्धांत आहे. दृष्टांत फक्त दोनच शब्दात आला हरिपाठात. मंथुनी नवनीता आणि तैसे दृष्टांताप्रमाणे घे अनंता. वाया व्यर्थ कथा, व्यर्थ मार्ग सांडी सोडून दे. उदाहरण स्पष्टीकरण करावं लागतं. जुन्या काळातलं उदाहरण आहे. हल्लीच्या काळामध्ये सगळं आयतं मिळतं पण त्यात मजा नाही. जुन्या काळामध्ये दूध दुभतं भरपूर असायचं. सगळ्यांचं जेवण झालं, दूध उरलं की मग डेऱ्यामध्ये तापवायला ठेवायचं. पण दूध तापण्याचा नियम असा आहे, त्याला जर अग्नी जास्त लागला तर ते ओतू जातं. त्याला मंद अग्नी असावा. आणि मातीच्या भांड्यात जर दूध तापवलं, आपल्याला असं वाटतं आपण अग्नी कमी केला आणि भांडं उतरून ठेवलं तरी सुद्धा ते ओतू जातं. तुम्ही प्रयोग करून बघा. डेऱ्यात जर दूध तापवलं आणि जर तुम्ही गॅस बंद केला आणि बाजूला ठेवलं तर त्या मातीत उष्णता ग्रहण केलेली असते, त्यामुळं ते ओतू जातं. जास्त अग्नी लावायचाच नाही. दूध उरलं डेऱ्यामध्ये ठेवायचं आणि त्या गाईच्या शेणापासून ज्या गोवऱ्या तयार होतात त्या चुलीत टाकायच्या, 2-4 खांड टाकायचे आणि दिवसभर कष्ट करायला शेतात जायचं आणि सायंकाळी घरी यायचं. दूध एवढं जबरदस्त तापतं काय सांगू तुम्हाला. आता त्या दुधाला बदामी रंग प्राप्त होतो आपोआप. आणि इतकं सुंदर ते मातीच्या भांड्यात तापतं. साय बाजूला काढता काढता कधी कधी त्यावर तुपाचा तवंग येतो बघा. आता आपल्याला पिशवीतलं दूध नशिबात आहे त्यामुळे हे काही तुम्हाला समजणार नाही. पण अशा दुधाला विरजन लावावं. तुम्हाला नशीब सांगतो मी, पिशवीतल्या दुधाला तुम्ही कितीही तापवा साय येत नाही. विठ्ठल विठ्ठल. आलीच तर त्याला गावरान गायच्या दुधाची चव नसते. पहिली गोष्ट येतच नाही, नुसता फेसच येतो, काही येत नाही. कंपनी एवढी उदार नाही ना हो आपल्याला कमी पैसा साय द्यायला. ते फक्त आपल्याला केमिकल देते, बाकी काही नाही. अशा दुधाला जर आपण विरजन लावलं, चांगलं दही तयार झालं तर मग त्यामध्ये मंथन करण्यासाठी रवी सोडायचा. आकाशातला नाही, रवी. आणि त्याचं मंथन करायचं. ते जमलं पाहिजे बरं. जर जमलं तर जमलं, नाहीतर मग माठाला गेला तडा असंच होणार आहे, बाकी काही नाही. मग ज्याप्रमाणे दह्याचं मंथन केलं, आपण काय करतो, दह्याचं मंथन केल्यानंतर नवनीता घे, त्यातला आपण लोणी सार असल्यामुळे घेतो आणि असार असणारं ताक टाकून देतो. तसं जगामध्ये मंथोनी नवनीता विचार करून तैसे घे अनंता. परमात्म्याला घ्यावं आणि बाकी सगळं वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणजे व्यर्थ कथा सांडून द्याव्या, सार्थ कथेचं सेवन करावं. त्या सार्थ कथेमध्ये 2 प्रकार, एक साधूची कथा आणि दुसरी हरीची कथा.